तरफ से मैं स्वागत करना चाहूंगा और इस सेमीफाइनल मैच तथा फाइनल मैच के लिए स्पेशल प्राइज यहां पर रखा है श्री प्रशांत सोमन्ना पवार, जिन्होंने हैट्रिक विकेट लेने वाले खिलाड़ी को 500 रुपए, हैट्रिक चौका ठोकने वाले बल्लेबाज को 500 रुपए और हैट्रिक छक्का ठोकने वाले बल्लेबाज को पूरे 500 रुपए का यहां पर इनाम रखा है। मैं निवेदन करता हूं दोनों अंपायरों से जल्द मैच शुरू होने की घोषणा करनी चाहिए और इशारा जुड़ता हुआ कॉम बॉक्स की तरफ आगाज होता हुआ सेमीफाइनल मुकाबले का। पहली गेंद बल्लेबाज मनोज, स्ट्राइक पर मनोज, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद सीधे बल्ले से करारा प्रहार, निश्चित रूप से आउटफील्ड काफी तेज, इरादा स्पष्ट, विस्फोटक पारी का आगाज चौके के साथ शुरुआत करती हुई टीम वास्को। बिल्कुल तारीफ करने होगी नौ स्ट्राइक पर नरेश सावंत, गौरीश गेंदबाजी करेंगे। पहली गेंद पर हावी होकर सीधे बल्ले से लॉन्ग ऑन बाउंड्री पार किया यहां पर मनोज ने। अगली गेंद खड़े खड़े खेलना चाहते थे, गेंद गई गली की रिजन पर रन लेना चाहते थे, निश्चित रूप से खतरा बन सकता था, सुरक्षित अपने क्रीज पर दूसरी बिंदी गेंद करने के लिए कामयाब, वापसी पाई गेंदबाज गौरीश ने। टीम का स्कूल वक्त वास्को टीमाचो 12वे प्लेयर कृपया मंचाकडे येवचो, नाजाल्यार पेनल्टी आसतली। प्लीज तुमचे रिक्वेस्ट, टीम वास्कोचो 12वे खिलाड़ी मंचाचेर आसचो। फिर एक बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से निश्चित रूप से सीमा रेखा को भेजती हुई मनोज के बल्ले से निकलता हुआ पहला छक्का, विस्फोटक पारी का आगाज। यहां पर शक्तिशाली प्रदर्शन होता हुआ टीम वास्को द्वारा टॉस जीता, पहले बल्लेबाजी करते हुए पहली ओवर से विस्फोटक पारी। बिल्कुल पहले गेंद पर चौका, दूसरी गेंद बिंदी, तीसरी गेंद पर एक्स्ट्रा कवर के ऊपर से उड़ाया गेंद को सीमा रेखा पार। 10 रन पर कुछ पहुंचा टीम वास्को का कुल स्कोर। कुछ सोच समझते हुए यहां पर टीम रामनाथ लवन अस्नोटी पूरी तरह से यहां पर सोचने के लिए मजबूर करते हुए 3 गेंद पर 10 रन ठोक चुके हैं। अगली गेंद फिर एक बार गेंद को जड़ में डाला यहां पर, बिल्कुल वापसी पाते हुए बिंदी गेंद के साथ नापीतुली गेंदबाजी करनी होगी, रन गति पर अंकुश लगाना होगा, तभी पर यहां पर कुछ बात बन सकती है। टीम का इस वक्त कुल स्कोर 10 रन बिना कोई विकेट खोते हुए टीम वास्को 11। बिल्कुल बढ़िया साझेदारी और शुरुआत यहां पर होती हुई। पहली गेंद चौका, उसके बाद फिर एक बार आड़े बल्ले से खेला, उसके नीचे खिलाड़ी मौजूद, दौड़ लगाई है खिलाड़ी ने नो मैन लैंड के बीच और थोड़ी सी मिस फील्डिंग। बिल्कुल मौका था खिलाड़ी के पास रन रोकने का, लेकिन हड़बड़ाहट और जल्दबाजी के कारण चौके के लिए जाती हुई गेंद 4 रन। इस चौके के साथ टीम का कुल स्कोर 14। कुल इस ओवर में 3 बड़े हिट लगे हैं, छक्का और 2 लगातार चौके। टीम का इस वक्त कुल स्कोर 14। पहला ओवर प्रगति पर और पावर प्ले के अंदर ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए यहां पर मनोज, काबिले तारीफ बल्लेबाजी बिल्कुल, जो कि पहले ओवर का पूरा फायदा लेते हुए। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, खड़े खड़े खेला और बैकवर्ड पॉइंट के ऊपर से फील्ड एक बार खेल दिया, आउटफुट पे काफी तेज, निश्चित रूप से गेंद सीमा रेखा को भेजती हुई चौके के लिए और मनोज के बल्ले से निकलता हुआ तीसरा चौका। ताबड़तोड़ बल्लेबाजी, 3 चौके और 1 छक्के के साथ ओवर नंबर 1 मुकम्मल। एक ओवर के समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोते हुए टीम वास्को 11 ने बनाई है 18 रन। बिल्कुल छोटी सी मंथन यहां पर होता हुआ, क्योंकि पहला ओवर काफी महंगा साबित होता हुआ। गौरीश का चौका, बिंदी, उसके बाद छक्का, फिर एक बार बिंदी गेंद, उसके बाद लगातार 2 चौके, फिर 18 रन हो चुके हैं पहले ओवर की समाप्ति पर। इस वक्त कमलाक्ष गेंदबाजी करेंगे नरेश सावंत के लिए। इस खिलाड़ी ने इस पूरे श्रृंखला में खासा प्रभावित नहीं किया, लेकिन इस खिलाड़ी को मैं भली भांति जानता हूं, बहुत ही उम्दा खिलाड़ी है, बहुत ही बड़े खिलाड़ी है, तारीफ करनी होगी नरेश सावंत की। बिल्कुल क्षत्रिय कोंकण मराठा के हर एक टूर्नामेंट में इस बल्लेबाजी ने
बल्लेबाज ने अपने बल्लेबाजी से अपनी छाप छोड़ रखी है। हालांकि इस श्रृंखला में उनका कुछ खासा प्रदर्शन नहीं रहा है। देखना होगा इस सेमीफाइनल बड़े मुकाबले में आज अपने टीम के लिए क्या कर सकते हैं। एक ओवर का खेल समाप्त हो चुका है। और उठाकर खेल दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री पार, चौका। बिल्कुल इस बल्लेबाज ने आज हर एक गेंदबाज के ऊपर हावी होकर खेल रहे। बिल्कुल तारीफ करनी होगी मनोज की, पूरी तरह से इस सेमीफाइनल मुकाबले को अपनी ओर खींचते हुए हर एक गेंदबाज के ऊपर हावी होकर खेल रहे। टीम का इस वक्त कुल स्कोर 23 रन, जिसमें 22 रन कुल बनाए हैं मनोज ने। काबिले तारीफ बल्लेबाजी। कमलाक्ष कुछ सोचते हुए छोटी सी रनअप के साथ गेंदबाजी करेंगे। छोर बदला है राइट आर्म और नगेट। फिर एक बार खेलना चाहते थे लेग साइड के रीजन पर, टाइम ना कर सके, गेंद कदमों को लगकर गली के रीजन में गई और जब तक फील्डर गेंद को फील्ड करके थ्रो करते, लेग बाय का इशारा जुड़ता हुआ यहां पर अतिरिक्त रनों के साथ स्कोर में थोड़ी सी बढ़ोतरी। टीम का इस वक्त कुल स्कोर 24 रन। बिल्कुल दमदार शुरुआत टीम वास्को द्वारा। 24 गेंदों में कम से कम 50 या 60 का आंकड़ा पार करना चाहती है टीम वास्को। पिछला मुकाबला बेहतरीन अंदाज से जीती थी, बहुत परिश्रम किया था, बहुत सारी कठिनाइयों के साथ जीतकर सेमीफाइनल में पहुंची। और नरेश सावंत अगली गेंद खेलने के लिए खड़े खड़े खेला है। ऑन साइड के पर करारा प्रहार, खिलाड़ी मौजूद, लेकिन एक रन लेने से ना चुके। सीधा थ्रो गेंदबाज के हाथ पर और बिल्कुल दूसरा रन लेते तो निश्चित रूप से खतरा बन सकता था। एक रन जुड़ता हुआ नरेश सावंत के खाते में और टीम के खाते में 25 रन दूसरे ओवर की प्रगति पर। यहां से कुछ सोचना होगा टीम मसनोटी को, रन गति पर अंकुश लगाना होगा। राउंडर के शॉर्ट पिच गेंद प्रहार करने की कोशिश पुल करना चाहते थे, तेज गति की गेंद गिरने के बाद काफी तेज आई और टकराई सिर को। रन की गुंजाइश नहीं, बिंदी गेंद के साथ चल पड़े गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर। 25 रन हो चुके अब तक, स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। 25 रन की साझेदारी, बिल्कुल धुआंधार साझेदारी नरेश सावंत तथा मनोज की। हालांकि नरेश सावंत मात्र 2 रन बनाकर खेल रहे। फिलहाल कमलाक्ष थोड़ी सी रन गति पर अंकुश लगाने के लिए कामयाब होती है। अगली गेंद फिर एक बार खड़े खड़े खेलना चाहते थे, बढ़िया विकेटों के बीच में स्टंपिंग, उखाड़ दी डंडी और चलता बनाया मनोज को। जिस विकेट की तलाश थी विकेट लेने के लिए कामयाब। बड़ा झटका लगता हुआ टीम वास्को के लिए, पहला झटका मनोज के रूप में। मनोज ने आउट होने से पहले अपनी टीम के लिए कुल 23 रनों का योगदान दिया और चल पड़े अपने पैवेलियन के रास्ते। और झटका लगता हुआ टीम वास्को को 1 विकेट के नुकसान पर रन गति, रन संख्या है 25। 2 ओवर का खेल मुकम्मल। 2 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट खोकर बनाई है टीम वास्को 11 ने 25। इस बीच बड़ा झटका लगता हुआ टीम वास्को के लिए। अब मनोज का स्थान अलंकृत करने के लिए नए बल्लेबाज साजिद और गेंदबाजी में नया चेहरा परेश, माफ कीजिएगा राजेश। पूरी जान लगानी होगी। राजेश गेंदबाजी करेंगे। छोटे कद के खिलाड़ी मनोज नरेश सावंत के लिए एक इस टीम के सबसे उम्दा खिलाड़ी। काफी कुछ निर्भर रहता है टीम वास्को का नरेश सावंत के ऊपर। पुलटस गेंद, प्रहार जबरदस्त, निश्चित रूप से गेंद सीमा रेखा पार, चैलन, इरादा स्पष्ट। पहली गेंद पुलटस उसे भेज दिया है स्क्वायर लेग बाउंड्री पार, छक्के के लिए।
पहला छक्का नरेश सावंत के बल्ले से निकलता हुआ। इस छक्के के साथ टीम का कुल स्कोर 31 रन। इरादा स्पष्ट, तीसरे ओवर की शुरुआत पर छक्के के साथ आगाज होता हुआ उस बल्लेबाज का जिस बल्लेबाज ने इस पूरी श्रृंखला में अपने बल्ले को खामोश रखा था। पहला छक्का इस श्रृंखला का। अगली गेंद खेलने के लिए तैयार, राइट आर्म ओवर द गेट, जड़ में गेंद, नतीजा वही, गेंद सीमा रेखा पार। लगातार 2 गेंदे 2 सीमा पार। बेहतरीन बल्लेबाजी, इसी प्रकार की बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं। और नरेश सावंत के लिए सुनहरा मौका, जो प्रशांत सोमन्ना पवार, जिन्होंने लगातार 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को पूरे 500 रुपए का इनाम रखा है। मात्र दूर अपने एक छक्के से। टीम का कुल स्कोर 37। बिल्कुल काफी तेज गति की पारी बढ़ती हुई टीम वास्को की। पहले मनोज, उसके बाद नरेश सावंत, लगातार 2 गेंदे 2 छक्के। फिर एक बार गेंद को जड़ में डाला, प्रहार जबरदस्त, निश्चित रूप से गेंद सीमा रेखा को पार कर पाएगी नहीं। बिल्कुल चौका, बाल चुके 500 रुपए जीतने से नरेश सावंत, लेकिन चौका जुड़ा टीम वास्को के लिए। इस चौके के साथ टीम का कुल स्कोर 41 रन। बिल्कुल सकारात्मक ऊर्जा के साथ खेलती हुई टीम वास्को। बिल्कुल एक कहावत है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। और उड़ाया इस बार, गेंद सीमा रेखा पार। यही है इस खासियत इस बल्लेबाज की। मैंने पहले ही कहा था, ये बल्लेबाज पूरी श्रृंखला में अपने बल्ले को खामोश रखा था, लेकिन इस बड़े मुकाबले में 3 छक्के इस ओवर में लगा चुके हैं। काबिले तारीफ, जितनी तारीफ की जाए, सराहना की जाए, उतनी कम रहेगी नरेश सावंत की। टीम का इस वक्त कुल स्कोर 47। आग उगल रहा है यहां पर नरेश सावंत। बिल्कुल 3 छक्के, मात्र 4 गेंदे खेलकर 3 छक्के और 1 चौका अब तक लगा चुके हैं इस ओवर पर राजेश। नरेश के लिए फिर एक बार गेंद को जड़ में डाला, लेकिन दिशा से भटके, अंपायर का इशारा वाइड बॉल का। 38 रनों की संख्या बढ़ती हुई इस 1 रन के साथ टीम का स्कोर 48। 4 गेंदें हो चुकी है। फिर एक बार उठाकर खेलना चाहते थे, गिरने के बाद कोना बदलती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में, यानी कि बिंदी गेंद से थोड़ी सी रोक लगाई रन गति पर। 48 आखिरी गेंद इस ओवर की। नरेश सावंत 3 छक्के और 1 चौका लगाकर राइट आर्म राउंड विकेट। फिर एक बार खड़े खड़े खेलना चाहते थे, कोई संपर्क नहीं। गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ और इशारा ओवर का। 3 ओवर का खेल मुकम्मल। 3 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट खोकर टीम वास्को 11 ने बनाए हैं 48। बहुत ही बढ़िया शुरुआत इस सेमीफाइनल मैच में। जिस तरह की शुरुआत की जरूरत थी, उसी प्रकार की शुरुआत दिलाकर दी है मनोज तथा नरेश सावंत ने। आखिरी 6 गेंदें शेष। इस ओवर की 6 गेंदों पर क्या कर सकते हैं? फोर्टी नाइन अब तक स्कोर बन चुका है स्कोर बोर्ड पर। मात्र 6 रन, 6 गेंदें बाकी। आखिरी 6 गेंदें बाकी। अमूल दारोमदार से अमूल के ऊपर, और देखिए बढ़िया स्ट्रोक, कदमों का बेहतरीन इस्तेमाल, पीछे धकेल गए और खेल दिया स्पेलिंग बाउंड्री पार। छक्का, चौथा छक्का नरेश सावंत के बल्ले से। टीम का स्कोर 55 रन। पहली गेंद से ही हावी हो रही यहां पर। कदमों का इस्तेमाल देखिए, गेंद को जड़ में डाला था, पीछे गए और स्पेलिंग बाउंड्री पार भेज दिया 6 रनों के लिए। नरेश सावंत के बल्ले से निकलता हुआ चौथा छक्का। बहुत ही बढ़िया पारी। सेमीफाइनल मैच ने ना रोक पाए अपने बल्ले को और बड़ी पारी खेलते हुए आज अपने टीम के लिए 55 रन बोर्ड पर लग चुके हैं। बिंदी गेंद की दरकार, राइट आर्म राउंड द विकेट। फिर एक बार अपने पाले में गेंद आई, भेज दिया इस वक्त मिड विकेट बाउंड्री पार। लगातार 2 गेंदें 2 सीमा पार। 61 रन बोर्ड पर लग चुके हैं। ताबड़तोड़ बल्लेबाजी, शक्तिशाली व्यक्ति का शक्ति प्रदर्शन जारी।
फिर एक बार मौका नरेश सावंत के लिए। प्रशांत सोमन्ना पवार जिन्होंने हैट्रिक चक्कर के लिए पूरे 500 रुपए का इनाम रखा है। दोबारा मौका जुड़ता हुआ नरेश सावंत के लिए। 2 गेंदे 2 छक्के अब तक बोर्ड पर। क्या कर सकते हैं गेंदबाज अमोल। गेंद को इस वक्त जड़ में डाला, काफी दूर फेंकी थी, माफ कीजिएगा। गेंद को आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गिरने के बाद तेज आई, टकराई सिर को, बिंदी गेंद से चल पड़े अपने बॉलिंग मार्ग पर अमोल। थोड़ी सी वापसी, रन गति पर अंकुश। फिर एक बार मौका छूटता हुआ नरेश सावंत के लिए। टीम का इस वक्त कुल स्कोर 61 रन, 61 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आखिरी ओवर प्रगति पर। फिर एक बार गेंद को पीछे धकेला और यहां पर बढ़िया गेंदबाजी, तारीफ करनी होगी। पहले ही भाप लिया था नरेश सावंत, ऑन साइड के नंबर खेलना चाहते थे, पीछे जाने के लिए मजबूर कर दिया। ऑफ साइड से काफी बाहर फेंकी गेंद, बिंदी गेंद निकली, लेकिन बाई के रूप में 1 रन जुड़ा। 62 पर पहुंचा कुल वास्को 11 का कुल स्कोर। आखिरी 2 गेंदे बाकी। साजिद इस इनिंग की पहली गेंद फेस कर रहे हैं इस वक्त, पहली बार सामना कर रहे हैं साजिद अमोल का। 4 गेंदें अब तक हो चुकी हैं। शॉर्ट पिच गेंद, अपील यहां पर असर डालने की कोशिश, यहां पर हड़बड़ाहट और चतुराई बिल्कुल कह सकते हैं, बिल्कुल चतुराई कह सकते हैं, क्योंकि नरेश सावंत ज्यादा से ज्यादा स्ट्राइक लेना चाहते थे और उनको मौका मिला और एक रन आउट। साजिद बिना कोई रन बनाते हुए चल पड़े अपने बॉलिंग पैविलियन के रास्ते 0 पर। अब बल्लेबाजी करने के लिए आए हैं रुपेश। 9 स्ट्राइक पर रहेंगे और स्ट्राइक पर नरेश सावंत। टीम का कुल स्कोर इस वक्त 62 रन। आखिरी गेंद इस इनिंग की, इस सेमीफाइनल मैच के पहले इनिंग की आखिरी गेंद अमोल टू नरेश सावंत। और खड़े खड़े खेलना चाहते थे, बिंदी गेंद निश्चित रूप से, हाँ बिल्कुल बिंदी गेंद, रन आउट। रुपेश बिना कोई गेंद खेले 0 बनाकर पैविलियन वापस। जीत के लिए लक्ष्य है 63 रनों का, 63 रन्स टू विन। अगर ये मैच जीतना हो तो टीम असनोटी को 63 रन बनाएंगे। और माइक्रोफोन पर अगली आवाज संतोष साहब की। बहुत बहुत धन्यवाद। हॅलो, धन्यवाद सर, चंदन सर. आपण नक्की वळूया दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे. महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतायत, दुसरा सेमी फायनलचा सामना, सेकंड क्वालिफायरचा सामना आपण पाहतायत. तर प्रथम वास्को 11 संघाने बॅटिंग केली आणि धावा केल्या या पहिल्या इनिंगमध्ये. 62 धावा केल्या, तर 63 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये अस्नोटी या टीमला. 63 टार्गेट. वळूया आपण मॅच कडे. इकडे आपण नक्कीच आपण स्पर्धा पाहतायत. एक मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा पाहताय. क्षत्रिय कोकण मराठा समाज लीग 2024चा रणसंग्राम क्रिकेटचा विद्यमान सोहळा आपण पाहतायत. एक प्रतिष्ठेची स्पर्धा. नक्कीच याची देही याची डोळा, सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती. न भूतो न भविष्य अशी स्पर्धा. आणि इथं आगमन होते आपलं अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदुस्थान नव्हे तर पूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. इथं आगमन झालंय. ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री सखी म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताचा ज्ञाना झाला. आणि ज्याला स्त्री माता म्हणून समजली तो जिजाऊचा शुभा झाला. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, महाराज की जय. भवानी जय शिवाजी.
जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. धन्यवाद डीजे. नक्कीच आपलं अखंड हिंदुस्थान नव तर पूर्ण जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा त्रिवार अभिवादन या स्पर्धेतून आपण करूया. नक्कीच मित्रांनो, आज आपण या धर्तीवर या जगामध्ये सुरक्षित आहो ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज जे मंदिराचे कळस दिसतात ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज आपल्या दारासमोर तुळस दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज आपल्या सवाशिणीच्या कपावर कुंकू दिसतं ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. अशा या अखंड हिंदुस्थानचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा देऊया आणि स्पर्धेकडे होऊया. दुसऱ्या इनिंगकडे एक महत्त्वपूर्ण सामना, सेमीफायनलचा सामना आणि मॅचकडे आपण होऊया. पंच सामना चालू करा. 63 धावसंख्येचं उत्तर द्यायचं या मॅच मध्ये. 63 टार्गेट रामनाथ असनोटी या टीमला 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहतायत, मयूर आणि धीरज. मयूर और धीरज ओपनिंग पेयर. विक्रम गोलंदाजी ट्रॅकवर. विक्रम सज्ज होतोय या मॅच मध्ये पहिलं षटक घेऊन. अनिवार्य महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक विक्रम. तर समोर असेल बॅटर मयूर. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. 63 टार्गेट, एक बडा टोटल, एक बडा लक्ष्य खडा किया. पहिले बल्लेबाजी करते हुए वास्को 11 टीम ने कडा लक्ष्य. आणि या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर संघर्ष या मॅच मध्ये करावा लागेल अस्नोटी टीमला. पहिला चेंडू विक्रमचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खायचा प्रयत्न. फटका फसलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षण पण फसलाय. खराब क्षेत्ररक्षण, खराब. ओ माय गॉड, देव नाही देवा रहता, अब भगवान को मंदिर में ढूंढना पड़ेगा. धोती को फाड़कर रुमाल किया. आणि क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. कॅच पकडो, मॅच पकडो. कॅचेस विन तो मॅचेस विन, हे क्रिकेटचं तंत्र. आणि पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप, त्यानंतर एक धाव आणि संघाचा श्री गणेशा झालाय तो एका धावेने. धावपलकावर धावसंख्या 1 धाव. पहिलं षटक प्रगती पथावर. 63 धावसंख्येचं उत्तर देताना दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. नक्कीच नकल चेंडूचा वापर केला, स्लो पॉइझनचा वापर केला. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज हा मात्र या चेंडूवरती निशब्द झालाय, उत्तर नव्हतं. दुसरा चेंडू निर्धाव गणला गेला. डॉट दुसरा चेंडू. धावपलकावर धावसंख्या 1 धावा. दुसरा सेमी फायनलचा सामना आपण पाहतायत. नक्कीच सेकंड क्वालिफायरचा सामना, महत्वपूर्ण सामना. दोन्ही टीमसाठी लाखाचे 12,000 करणारा सामना. पुढे सरकून खेळायचा प्रयत्न झाला होता बॅटरचा, पण या चेंडूवरती उत्तर नव्हतं. टॉट डिलिव्हरी. धावपलकावर धावसंख्या 1 धावा. 63 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिले षटक अनिवार्य महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत निर्णायक ठरतोय विक्रमचं. नक्कीच चर्चा झाली, पहिलं षटक हाताळण्यासाठी विक्रम आला आणि नक्कीच चांगलं षटक हाताळतोय आतापर्यंत. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलताना नक्कीच फील्ड सेट करतोय. आपण पाहताय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑनला आणि डीप मिड विकेटला. यावेळी कमी गतीचा चेंडू नक्कीच शरीरापासून दूर होता फलंदाजच्या. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. अवांतर धावा. क्रिकेटच्या सांघिक भाषेत पंजाब टू हरियाणा चेंडू, चांदा टू बांदा, वाशी टू काशी आणि मालवणीमध्ये बघता भजी आणि मागता वडे चेंडू. आणि या अतिरिक्त धावेन धावपलकावर धावसंख्या 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील पुढील चेंडू नक्कीच हा प्रकार चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नक्कीच इथं मात्र थोडं खराब कलेक्शन पाहायला भेटलंय. नक्कीच संधी आली होती पण फलंदाजाचा वेळ चांगला होता.
म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, मालवणीत म्हटलं जातं, ज्याचो वेळ बरो त्याचो खेळ बरो. ज्याचो वेळ जर वाईट असतात तर झाडावर चाललेल्या माणसाक सुद्धा येऊन कुत्रो चावता. यार शिकम्यार खेळ. नक्कीच न स्ट्रायकिंग बॅटरचा वेळ चांगला होता, त्यामुळे हा प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. धावपलकावर धावसंख्या 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू ऑन साइडला पूल. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटीफुल. चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. बघतोस काय रागाने षटकार मारला वाघाने आणि या 6 धावेने धावपलक हे परावर्तित झाले. धावपलकावर धावसंख्या 9 धावा. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकाराने स्वागत झालंय गोलंदाज विक्रमचं. पाचव्या चेंडूवरती, मात्र 5व्या चेंडूवरती षटकार आलाय. लास्ट बॉल टू गो. धावपलकर धावसंख्या 9 धावा. लास्ट बॉल टू गो. ओ माय गॉड, गोलंदाज सांगतोय एक तेरी तो एक मेरी. या अगोदर चेंडू तुझा होता, हा माझा आहे. फलंदाज बाद होतोय. पहिली प्राइज विकेट. मयूर बॅक टू द डग आउट. पहिली प्राइज विकेट. पहिला मोठा मासा गळाला लागला, कारण या माशासाठी जाळं रचलं होतं, जाळं पेरलं होतं, त्या माशाला जाळ्यात अडकवलं. कॉट बिहाइंड. मयूर पहिली विकेट. आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस. हळूहळू ही स्पर्धा, ही टुर्नामेंट हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये येते. नक्कीच मेगा फायनल मध्ये कुठला संघ प्रवेश करणार, या दुसऱ्या सेमी फायनल मध्ये एक महत्त्वपूर्ण सामना. कुठल्या संघ, कुठला या मॅच मध्ये संघ संघर्ष करणार आणि प्रगतीच्या वाटचालीवर जाणार, कारण तुम्हाला संघर्ष तर करावाच लागेल या मॅच मध्ये, महत्त्वपूर्ण. त्याच नंतर तुम्ही प्रगतीच्या वाटचालीवर जाणार. क्षेत्र कोणते असो, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट आणि तो संघर्ष करावा लागेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. उड़ान पंखों से नहीं बुलंद हौसलों से मिलती है. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 9 धावा. राजेश या बॅटरान 3 बॉलांत 3 सिक्सर मारल्यार. पप्पू सेठ, पप्पू सैल याच्याकडनं 1000 रुपये इनाम. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25वा नियम, 25वा रूल वाईट आणि या अतिरिक्त धावेने धावपलकावर 10 धावा. प्रत्येकाला नियम असतो, तसं क्रिकेट या खेळामध्ये 42 नियम आणि त्या 42 रूल नियमानुसार आम्ही हा खेळ खेळतोय. त्यापैकी 25वा नियम. 10 रन्स, 10 धावा. खोलवर चेंडू, नक्कीच ऑन साइडला चेंडूला फिरवलं. डीप फाईन लेग क्षेत्र, जे खाली क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं. सुंदर शॉट सिलेक्शन, सुंदर फटका आणि चेंडू डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी 6 धावा. फ्लॅट 6 चाबूक फटका होता आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या 16 धावा. सुंदर असं देखावा आपण पाहतायत. आपलं अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं वेशभूषा केलेला या स्पर्धेमध्ये जोपर्यंत सूर्य चंद्र तारे असेपर्यंत आपल्या अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणी करू शकत नाही. धावपलकावर धावसंख्या. पंच अंपायर सिग्नल थोडा सारखा द्या. काय आहे काय सांगणार तुम्ही? हात बी जाकायामध्ये
6 धावा षटकार आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या 16 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आणि या दुसऱ्या षटकातील एक मोठा फटका आपण पाहतायत धीरजच्या बॅटमधून. 16 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी, दुसरा सेमीफायनलचा सामना. यावेळी बॅटची कडा इनसाइड एज. एसटी रक्षक थोडा फंबल झालाय, चांगला बॅकअप झालाय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. 34 धावा दिवसा धवळ्यात चोरून काढलेले एक धाव, कारण प्रत्येक धावी महत्वपूर्ण असते क्रिकेट या खेळामध्ये. थेंबे थेंबे तळ साचं, तसा आपल्याला एका एका धावेने स्कोरबोर्ड साठवायचा आहे आणि या एका धावेने 17 धावा. पुढील चेंडू नरेश, हा चेंडू फुल लेंथचा चेंडू होता, ऑन साइडला लॉफ्टेड पटका, ऊंचाई है लेकिन लंबाई नहीं, सीधी हाथ में लपक लिया. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक दुसरा, दुसरी प्राइज विकेट. 17 पे खतरा, 17 पे खतरा मिलता हुआ. रामनाथ 11 असनोडी या टीमचे 2 गडी बाद होत आहेत. 17 पे खतरा, दुसरा विकेट. 17 पे. न्यू बॅटर नवदी फलंदाज मयूर. न्यू बॅटर मयूर. नरेश पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड विकेट. मयूरसाठी हा चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला भिरकावून दिले चेंडूला. डीप स्पेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग झाली. एकच धाव येईल. एका धावेने धावफलकावर धावसंख्या 18 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 18 धावा, 63 का पीछा करते हुए एक बड़ा टोटल. अभी भी दिल्ली बहुत दूर है. यावेळी ऑन साइडला चेंडूला वळवलंय स्क्वेअर लेग क्षेत्राला. नक्की डीपला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या 19 धावा. आपल्या राजाची जयंती 19 फेब्रुवारी 1630, तो दिवस. 19 धावा धावफलकावर. षटकातील पुढील चेंडू नरेश सज्ज होईल. नक्कीच चांगला चेंडू होता. गती परिवर्तन, पण पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंच शाहरुख खान पोज मध्ये आले आणि या अतिरिक्त बोनस धावाने धावफलकावर धावसंख्या 20 धावा. 63 धावसंख्येचं उत्तर द्यायचं आहे या मॅच मध्ये. 63 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे ऑस्नोटी या टीमला. ओ हो 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 हो, फुल टॉस, फुल टॉस, फुल 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 लॉस. चेंडू सी मा रे शा पार. षटकार बघतोस काय रागाने, षटकार मारला वागाने. आली लहर गेला कहर. चेंडू सी मारेच्या पलीकडे षटकार. 26 स्कोर टोटल. 12 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण. आता वेळ बदललंय, समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि 37 धावा, 12 गेंद और 37 जीतने के लिए. कुठला संघ या मॅच मध्ये संघर्ष करणार, कारण पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे, शर्यत अजून संपलेली नाही आहे, शर्यत अजून बाकी आहे, कारण अजून तुम्ही जिंकला नाही. दोन्ही संघासाठी सामना जिवंत आहे. 12 चेंडू 37 धावा. काय होणार या मॅच मध्ये, काय घडणार, आलेली वेळ ठरवणार. कारण क्रिकेटमध्ये या खेळामध्ये काही सांगू शकत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत. विनय गोलंदाज, वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 3. 12 गेंद और 37 रन जीतने गेले. पहिला चेंडू. ओ पायामध्ये चेंडू होता, कमी गतीचा चेंडू होता, स्लोअर वन चेंडू, कमी गतीचा नकल चेंडू. स्लो पॉइझनचा वापर केला आणि मालवणीमध्ये हा चेंडू म्हटला जाता रानलँड टोपभर आणि वाढलँड वाटीभर असो चेंडूचा वापर केलो. धावफलकावर 27 धावा. नक्कीच आमचे गुरुवर्य बादल चौधरी यांचे काही म्हणी, यांचा वापर, कारण मालवणी भाषा 7 समुद्रा पार नेले आमचे नटसम्राट मच्छिंद्र कांबळी, पण क्रिकेटच्या माध्यमातून बादल चौधरीने ही भाषा 7 समुद्रा पार नेली.
आमचे गुरुवर्य आणि बादल चौधरीने या स्पर्धेसाठी पण खूप खूप शुभेच्छा दिल्या. सकाळी बोलणं झालं. नक्कीच बादल नंतर या काणकोण कारवारमध्ये कर्नाटक राज्यामध्ये हा दुसरा मी कॉमेंटेटर येणार आहे. आणि एक सुंदर फटका डाऊन द ग्राउंड, चेंडू समोर, सुंदर फटका सजवला, छत्रपतींचा शावा आणि मिळाला 4 धावा. आणि या 4 धावेने धावफलके परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 31 धावा, 31 स्कोर टोटल. लॉस ऑफ 2 विकेट. पुढील चेंडू, नेक्स्ट बॉल, विनय. ओ यावी इनसाइड आउटचा फटका. नक्कीच फटका सुंदर सजवला. क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा इथं नक्कीच थोडा मेळ पाहिला आपण, पण या मेळामध्ये चेंडू आउट ऑफ दी पार्क, डाऊन द ग्राउंड, चौकार आलाय. सुंदर फटका सजवला. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या 35 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर 63 धावसंख्येचा पाठलाग करताना 35 धावा धावफलकावर. खोलवर चेंडू, मुकरी चेंडू, चेंडू पडसार, पोलांड चेंडू. पडसार म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत असताना जे आताचे युवा पिढी यंग जे माणसं आहोत ते आता शेती करणं नाही, ती शेती रवता ती पडसार शेती असो. चेंडू पडसार. पूर्वीची लोक शेती करायचे, आता शेती करत नाही युवा पिढी. बरोबर विज्ञान बदललंय खूप, क्रिकेट पण बदललाय. त्याका पडसार चेंडू म्हटलो आता, कारण उकडो भात उगाच खाऊ गावना नाही, त्या उकड्या भाताक सुद्धा खूप मेहनत करूची लागता. धावफलकावर धावसंख्या 36. म्हणांतर उकडे तांदूळ महाग झाले आणि आपण उकडे तांदूळ बाजारात हाडपा गेला, इथले महाग कसे काही विचारता, त्याच्या मागे खूप मेहनत आहे. सहा चेंडू आणि 27 धावा. 6 बॉल 27 रिक्वायर्ड. 6 चेंडू 27 धावा. तोड़फोड़ करने वाली बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मैच में. वापस आपको कमबॅक करना है तो विस्फोटक बलंदाजी करावी लागेल, कारण 6 चेंडू मध्ये 27 धावा येणं हे कठीण आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडू मध्ये 36 धावा पण केलेल्या आहे करण मडवीने रायगडमध्ये, कारण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 6 चेंडू 27 धावा समीकरण. विकेटची हॅट्रिक केल्यावर, चौकारीची हॅट्रिक केल्यावर, षटकारीची हॅट्रिक केल्यावर 500 रुपये असा प्रशांत पवारकडनं इनाम. यावेळी ऑन साइडला 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. शिवछत्रपतींचा शावा. मिळाल्या 4 धावा, 40 रन्स. पांच चेंडू 23 धावांचं समीकरण. अब उल्टी गिनती चालू हो चुकी है इस मैच की. खूपच बाहेर चेंडू, शरीरापासून खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि वाईट चेंडू. 41 स्कोर टोटल. 5 चेंडू आणि 22 धावा. 5 बॉलांत 22 रन जिंकपा जाय ऑस्नोटिक टीमिक. यावेळी कमी गतीचा चेंडू. फलंदाजीला चेंडू काय समजला नाही बॅटरला. फक्त हवा येऊ द्या, पण तुम्हाला धावा येऊ द्या. सुंदर चेंडू होतो, काय कळाक नाही. मालुडीत म्हटला आता बोको गेलो म्हाळाक आणि चेंडू नाही कळाक फलंदाजाला. 41 स्कोर. इथं मात्र फुल टॉस चेंडू. फुल लॉस. उडाया गया, टाटा, बाय बाय, गुड बाय, खत्म. चेंडू सी मा रे शा पार, षटकार. बघतोस काय रागाने षटकार मारला वागाने. व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आता मात्र सामना मी म्हणेन नक्कीच दोन्ही संघासाठी हा जिवंत होतोय. टोटल स्कोर 47. 3 चेंडू 16 धावा. 3 बॉलांत 16 रन जाय जिंकपा. 3 बॉल 16 रन. जय गणेश. यावेळी आक्रमण उडाया. हो. उडी सीधी स्टैंड में गेम. व्हाट अ शॉट, सो ब्यूटीफुल,
so elegant, looking like a wow. What a shot. आली लहर गेला कहर. टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू फरार. 2 चेंडू 10 धावा. ये क्या हो रहा है? दबाव आला, प्रेशर, अंडर प्रेशर आणि त्यानंतर दबाव आल्यानंतर लागली आमसभा आणि ग्रामसभा मैदानामध्ये. वास्को इलम टीम कडनं 2 चेंडू 10 धावा. वॉट अ मॅच. प्रेक्षकांची मने जिंकतोय पण खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवतो सामना. धगधड धड 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 करतोय. सगळ्यांचे ठोके वाढवतो सामना. हाय व्होल्टेज सामना. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात सामना. 2 चेंडू 10 धावा. तर मयूरच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 षटकार आले. मयूर आग खाता आणि इंगळे वक्ता अशी फलंदाजी. ओ यावी डॉट चेंडू. या चेंडूवरती पूर्ण सामना होता वास्को 11 टीम साठी. आता मात्र वास्को 11 संघाचा आत्मविश्वास दुणावला आणि हा संघ रंग उधळायला सुरुवात करणार. आता 1 चेंडू आणि 9 धावा. आता फक्त या मॅच मध्ये औपचारिकता राहिली. औपचारिकता म्हणजे काय? फक्त आता होकलेग माळ घालूची रवली. कोण घालतो होकलेग माळ? 1 चेंडू आणि 9 धावा. आणि हा चेंडू डॉट आणि अशा प्रकारे हा सामना विजयी झाला. वास्को 11 संघ दिमाख्यात अंतिम फेरीत मेगा फायनल ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय. तो वास्को 11 संघ. सकाळपासून हा संघ पहिला आला संघ. विजयाची घोडदौड चालू आहे आणि अंतिम क्षणापर्यंत हा संघ संघर्ष करतोय आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. नक्कीच थोड्या वेळात अंतिम सामना होईल. याजसाठी केला होता अट्टहास तो शेवटचा क्षण, अंतिम क्षण, मेगा फायनल ग्रँड फिनाले थोड्याच वेळात होणार. कुठेही जाऊ नका, इथंच थांबा. मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. सुंदर अशी स्पर्धा क्षत्रिय कोकण मराठा समाज क्रिकेट लीग 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं वेलकम. दोन्ही टीम शिवाजी वॉरियर्स किन्नर विपक्ष वास्को 11 दोन्ही टीमी लागी मागता. कॉमेंट्री बॉक्स मुखार या. तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मुखार या. दोन्ही टीम लाईनअप करा. टॉस जातलो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. प्रमुख अतिथी व्यासपीठावरील अतिथी यांचे शुभ हस्ते नाणेफेक होईल या मॅचची. इथं उपस्थित सर्व मुख्य व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरील मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आणि प्रथमतः सर्व रसिक जनांचं, कारण कुठलीही स्पर्धा असो, कुठलाही कार्यक्रम असो, प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात कुठल्याही स्पर्धेचे. त्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं, महिला भगिनींचं मी सहर्ष स्वागत